सार्वजनिक गणेशोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावरती का साजरा केला जातो आणि नेमका या गणेशोत्सवाचं महत्त्व काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा हा सण गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला गणेशाचा जन्म झाला होता. महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा ही अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहे, तर सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची पद्धत ही स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली. गणेश चतुर्थी ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या म्हणजेच भाद्रपदामध्ये साजरी केली जाते, तर गणेशाची जयंती ही माघ महिन्यात साजरी केली जाते, जी ग्रेगोरियन कॅलेंडरच्या अनुसार जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात असते. पुराणानुसार असेही म्हटले जाते की भगवान कार्तिकेयाने जेव्हा कैलास पर्वत सोडला त्यानंतर आपल्या भावाला भेटण्यासाठी म्हणून पृथ्वी तलावरती श्री गणेशाचे आगमन झाले आणि हेच ते 10 दिवस ज्यावेळी आपण गणेशोत्सव साजरा करतो. ही तर झाली गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाची महती. पण याचं महत्त्व नेमकं काय आहे आणि आपण मोठ्या प्रमाणावरती गणेशोत्सव साजरा तरी का करतो, तर त्याचं असं आहे की श्री गणेशाला विघ्नहर्ता, सौभाग्य, समृद्धी आणि बुद्धीचा देवता असं म्हटलं जातं. गणेशाची पूजा केल्यानं घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता येते. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्याची मनोभावे पूजा करत असतो आणि हाच गणेशोत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या सर्वांनाच गणपती आल्यानंतर जे उत्साहाचं उधाण चढतं त्यामध्ये आपण आपल्या तमाम जीवनातील सर्व सुखदुःख विसरून जातो आणि भार हरपून गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या प्रवासाला लागतो. आपल्या सर्वांना या येत्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल तर न विसरता आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त गणेश प्रेमींपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय गणेश.